तर मित्रांनो, तुमचं पहिल्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता आपण निघालो आहोत पुण्यामध्ये फिरायला. आता म्हटलं मेट्रोने जावा, तर आता मेट्रोमध्ये चाललेलो आहोत. तर आता इथं उतरलो मेट्रोमध्ये ऑलरेडी. तर म्हटलं आता जावं एफसी रोडला फिरायला. तर आता पावसाचं खूप वातावरण भारी झालेलं होतं, नदीला खूप पाणी होतं. मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा की नदी कोणती आहे. आता इथं ओमभाऊ बी होता. तर म्हटलं आता गुडलक कॅफेला जावा. आता गुडलक कॅफे पाशी आलेलो आहोत. आता गुडलक कॅफेमध्ये आल्यावर म्हटलं आता काय ऑर्डर करावा. तर चहा आणि समोसा ऑर्डर केला. आता दाजी ते बी होते. दाजी खर्च करायला असल्यावर काय टेन्शन नव्हतं. मग काय समोसे आणि चहा पिलो. आता म्हटलं बाहेरच्या वातावरणात जावा. इकडं तर लय डेंजर वातावरण आहे. तर म्हटलं आता चला. ओमभाऊ बी होता. ओमभाऊ तर खूप हसायला लागला, कारण त्याच्याकडे मुली पाहत होत्या. तर म्हटलं आता चला पुढे जाऊ. तर आता इथं फर्ग्युसन कॉलेज पाशी आलेलो आहोत. तर म्हटलं आता चला पुढं काहीतरी पाहावं लागेल. इकडं फिरायला आलो. तर आता डोक्यात विचार आला की चष्मा घ्यावा. चष्मा घ्यायला गेलो, पण ते दादांनी खूप किंमत सांगितल्यामुळं म्हटलं आता नकोच. नुसतं एकदा घालून पाहिला, खूप भारी वाटलं, पण त्यांनी काही बरोबर नाही सांगितलं. मग म्हटलं चला आता जाऊ पुढं. ओम भाऊकड बी खूप मुली पाहत होत्या. त्यांना वाटलं आमचे व्हिडिओ काढतात का काय. तर आता आळंदीला चाललेलो आहोत. आता रूमकडं जाताना आता म्हटलं की PMTने जावं. आता PMTत तर एवढी गर्दी होती की आम्हाला बसायला जागा नाही, उभं राहायला पण जागा नाही. खूप पाऊस येत होता, त्याच्यामुळं आता उभं राहायला जागा नसल्यामुळं आता काय वातावरण पाहत राहिलो. ओम भाऊ म्हटलं की आता बाहेरचं वातावरण बघ. बाहेरचं वातावरण तर खूप भारी झालेलं होतं पावसामुळं. मग काय आता निघालो. तर आता आपण आळंदीमध्ये पोहोचलेलो आहोत. आता आपण रूममध्ये चाललेलो आहोत. तर मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा की आपला ब्लॉग कसा होता.